नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे। अंगणवाडी महिला सेविका आणि मदतनीसांच्या न्याय हक्कासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा ठाम आवाज उठवला। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना घेऊन स्वतः त्यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री सावित्री ठाकूर यांची समोरासमोर भेट घालवून दिली। तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनवाढीमध्ये त्यांनी जोर केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यांनो, केंद्र सरकार अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन वाढवणार का नाही, त्यांनी मागणी कशा पद्धतीने केली, याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, काय म्हटलेलं आहे पहा। ज्यांनी बालपण घडवलं त्यांच्या हक्कासाठी आज आवाज उठवण्याची वेळ आहे, असं म्हणत भाऊसाहेब वाकचौरे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची केंद्रीय महिला व बालविकास मंत्री माननीय सावित्री ठाकूर यांच्या निवेदनात अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या न्याय मागण्यासाठी ठाम पाठपुरावा केलेला आहे। त्यांच्या महत्त्वपूर्ण या 5 मागण्या त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांची प्रत्यक्षपणे त्यांची भेट घालवून त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले आहेत। आपण देखील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील वरून भेटलेली आहे। 5 मागण्या बघा कोणत्या आहेत। मानधनात भरीव वाढ करण्यात यावी, अंगणवाडी सेविका मदतनीसांना वेतन कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना लाभ द्या, मासिक पेन्शन द्या, दर्जेदार पोषण आहार जो आपल्याला THR येत आहे तो दर्जेदार THR द्या, ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये सुधारणा करून नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी द्या। एकूण या 5 महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या। नक्की ते लेटर काय आहे, कशा पद्धतीने सावित्री ठाकूर यांना लेटर सादर करण्यात आले, याची थोडक्यात आपण माहिती घेऊया। तर बघा ताईंनो, हेच ते लेटर आहे भाऊसाहेब वाकचौरे यांचं, ज्यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांची भेट थेट केंद्रीय राज्य महिला व बालविकास मंत्री सावित्री ठाकूर यांच्याशी गाठ घालून दिली आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। तर बघा ताईंनो, तुम्ही दिनांक याची पाहू शकता, 11/8/2026 हे लेटर आहे। महोदया पहा, प्रति माननीय श्रीमती सावित्री ठाकूरजी, माननीय केंद्रीय राज्य महिला एवं बाल विकास मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली। बघा ताईंनो, हे लेटर हिंदीमध्ये आहे, त्यामुळे मी तुला हिंदीमध्ये माहिती सांगून टाकते त्यांनी काय महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे ते। अंगनवाड़ी सेविका एवं सहायिका की विभिन्न मांगों के संबंध में लोकसभा क्षेत्र शिरडी महाराष्ट्र से निवेदन। माननीय महोदया, मैं आंगनवाड़ी सेविका एवं सहायिकाओं की गंभीर समस्या और लंबे समय से लंबित मांगों को आपको समक्ष विस्तार रूप से प्रस्तुत करना चाहता हूँ। महाराष्ट्र राज्य साई भ्रष्ट आंगनवाड़ी महिला संगठन द्वारा इन मुद्दों को समय समय पर उठाया गया है। आंगनवाड़ी केंद्रों पर कार्यरत ये महिला देश के बच्चों, गर्भवती माता और किशोरी को पोषण एवं महत्वपूर्ण कार्य कर रहे हैं, परंतु उनकी सेवा शर्तें अभी भी अत्यंत असंतोषजनक है। एकूण 5 मागण्या आहेत ताईंनो, त्या 5 मागण्या कोणत्या आहेत हे देखील इथं मांडण्यात आल्या आहेत। त्यामुळे या 5 मागण्या कोणत्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते। 1 नंबरची मागणी बघा महत्त्वाची आहे, ती अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये वृद्धी म्हणजे मानधनामध्ये वाढ होणे आवश्यक आहे। वर्तमान में केंद्रीय मानदेय अंगनवाड़ी सेविकाओं को 4500 तथा सहायिकाओं को 2250 प्रति माह मिलता है। वर्ष 2018 में अंतिम बार सेविका मानदेय में 1500 तथा सहायिकाओं के मानधन में 1000 की वृद्धि की गई थी। उसके बाद पिछले 8 वर्षों से केंद्र सरकार द्वारा कोई भी वृद्धि नहीं की गई। महंगाई और जीवन यापन बढ़ती लागत को देखते हुए मानधन में पर्याप्त वृद्धि अत्यंत आवश्यक है। तर बघा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे, केंद्राचं मानधन हे अंगणवाडी सेविकांना 4500 रुपये आणि मदतनीसांना 2250 रुपये हे फक्त भेटत आहे। 2018 मध्ये अंगणवाडी सेविकांना अगोदर 2000 मानधन होतं, 2018 मध्ये 1500ची वाढ करण्यात आली आणि मदतनीसांना 1000ची वाढ करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांचं मानधन 4500 ते 2250 रुपये झालं। 8 वर्ष झाले, आता 2026 सुरू आहे, 8 वर्ष झाली तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ ही केंद्र सरकारकडून झालेली नाहीये। ती वाढ लवकरात लवकर करण्यात यावी।
वाढती महागाई पाहता अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ ही केंद्राकडून होणे अपेक्षित आहे अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आली. 2 नंबरचा ऑप्शन बघा काय आहे ताईंनो. मानदेय के स्थान पर वेतन देने जाने के संबंध. बघा आंगनवाड़ी सेविका एवं सहायिकाओं को प्रतिदिन 6 से 7 घंटे कार्य करना पड़ता है. वे पूर्णकालिक कार्य करने के लिए तैयार है. अंततः उन्हें मानदेय की जगह नियमित वेतन दिया जाए ताकि उनकी सेवा को औपचारिक मान्यता मिल सके और आर्थिक सुरक्षा का अनुभव कर सके. तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचारींचा दर्जा द्या. 6 ते 7 तास आपण अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीमध्ये कार्यरत असतो. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पूर्ण काळासाठी त्या काम करतायत. त्यांना मानधनी कर्मचारी न ठेवता त्यांना वेतन श्रेणी दिली जावी अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. 3 नंबरचा ऑप्शन बघा काय आहे. ग्रेज्युटी मिलने के संबंध में दिनांक 12/7/2024 तथा 24/7/2024 को माननीय मंत्री श्रीमती आदित्य ठाकरे महोदया महिला कल्याण मंत्री महाराष्ट्र सरकार की बैठक में यह तय किया गया था कि वित्त विभाग के माध्यम से ग्रेज्युटी संबंधित प्रस्ताव तत्काल प्रस्तुत किया जाए. तदनुसार अप्रैल 2022 से ग्रेज्युटी लागू करने का निर्णय लिया जाना चाहिए था. कृपया इस प्रस्ताव पर शीघ्र कार्यवाही की जाए. तर बघा 12/7/2024 आणि 27/7/2024 रोजी मंत्री महोदया महाराष्ट्र राज्याच्या आदिती तटकरे यांच्याकडून एक वित्त विभागाला ग्रॅज्युटी संदर्भात एक प्रस्ताव गेला होता अंगणवाडी सेविका मदतनीससाठी. तर त्यानुसार एप्रिल 2022च्या ग्रॅज्युटीच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. 4 नंबरचा ऑप्शन पहा. पेंशन मिलने के संबंध में दिनांक 25 जनवरी 2024 को माननीय सचिव तथा 12/7/2024 को माननीय महिला एवं बाल विकास मंत्री की बैठक में आंगनवाड़ी सेविका एवं सहायिकाओं को मासिक पेंशन लागू करने की नीतिगत निर्णय लेने के हेतु प्रस्ताव प्रस्तुत किया गया था. कृपया इस पर विचार करके पेंशन योजना लागू की जाए ताकि सेवानिवृत्ति के बाद भी इन महिलाओं को आर्थिक सुरक्षा मिल सके. तर बघा 25 जानेवारी 2024 रोजी माननीय सचिव आणि 12/7/2024ला माननीय महिला व बालविकास मंत्री यांच्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना मासिक पेन्शन लागू करण्याचा निर्णय प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे. याच्यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून ज्या अंगणवाडी सेविका या सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना आर्थिक सुरक्षा ही मिळू शकेल. त्याच्यानंतरचा 5 नंबरचा मुद्दा पहा. THR बंद करने के संबंध में. तर बघा काय म्हणण्यात आलं आहे. 0 से 3 वर्ष के बच्चों, गर्भवती माता, स्तनपान करने वाली माताओं तथा किशोरियों को दिए जाने वाला THR बहुत निम्न गुणवत्ता का है. इसमें चूहे, बीट, मरी हुई छिपकलियां तथा चूहे तथा दुर्गंध जैसी शिकायतें बार बार मिल रही है. अंततः THR बंद करके पहले की तरह गरम ताज़ा आहार दिए जाए एवं मसाला, दाल और तेल मिलाकर न देकर भी सभी वस्तुएं अलग अलग पैकिंग में दी जाए. हा ताईंनो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. THR संदर्भात हा मुद्दा आहे. आपण 0 ते 3 वर्ष गर्भवती, स्तनदा माता, किशोर, काही जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलींना THR हा दिला जातो, परंतु त्याची गुणवत्ता अगदी खूपच कमी आहे. याच्यामध्ये काही वेळेला मेलेले उंदीर असतील, मेलेल्या पाली असतील किंवा एक उग्र वास येतोय. त्याच्यामध्ये संपूर्ण मसाले मिक्स असतात त्यामुळे त्याला एक उग्र वास येतोय. तो संपूर्ण मसाले मिक्स न करता अगोदर ज्याप्रमाणे गरम ताजा आहार देत होता त्याप्रमाणे द्या किंवा त्यांना ज्या तेल असू द्या, मीठ असू द्या, डाळ असू द्या या सुट्टं वेगवेगळं पॅकिंग करून द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा 6 नंबरचा ऑप्शन बघा. FRS संबंध में है. 1 से 3 वर्षों के बच्चों, गर्भवती माताओं, स्तनपान करने वाली माताओं तथा किशोरियों का वजन मापने रीडिंग में कई व्यवहारिक कठिनाई आती है. वर्तमान में इसे प्रत्येक माह करना अनिवार्य है. कृपया इसे केवल उस माह में करा जाए जब आहार दिया जाता है अथवा वर्ष में केवल एक बार फेस रीडिंग करना प्रावधान किया जाए. तर बघा 6 नंबरचा मुद्दा तो FRS संबंधित आहे. FRS आपल्याला प्रत्येक THR येतोय 2 महिन्यातून एकदा आणि FRS आपल्याला प्रत्येक महिन्याला
करण्यासाठी सक्ती केली जात आहे आणि तो आपल्याला करावाच लागतोय. तर तो त्या पद्धतीने न करता 2 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा FRS करण्यात यावे, ही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा 7 नंबरचा ऑप्शन काय येतो पहा. नए आंगनवाड़ी केंद्रों के प्रस्ताव के संबंध में है. महाराष्ट्र के प्रत्येक जिले से नए आंगनवाड़ी केंद्र खोलने के प्रस्ताव मुंबई आयुक्तालय को भेजे गए हैं. जांच करने पर पता चला है कि यह प्रस्ताव महिला एवं बाल कल्याण मंत्रालय दिल्ली को मंजूरी के लिए भेजे गए हैं. अंततः आपके मंत्रालय में लंबित इन सभी नए आंगनवाड़ी प्रस्ताव को शीघ्र मंजूरी प्रदान की जाए, जिससे बच्चों और माताओं को बेहतर सेवा मिल सके. तर हा जो प्रस्ताव आहे तो नवीन अंगणवाडी केंद्रासाठी आहे. महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यामधून नवीन अंगणवाडीसाठी खूप सारे प्रस्ताव हे मुंबईमध्ये आयुक्तालयांजवळ गेलेले आहेत. आयुक्तालयांजवळ चौकशी केली असता असं समजलेले आहे की हे सर्व प्रस्ताव महिला व बालविकास मंत्रालय दिल्ली केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले गेलेले आहेत. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आदितीताईंनी देखील हेच बोलले आहेत की नवीन अंगणवाडी केंद्रांची प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत, ते प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवले आहेत. केंद्राची ज्यावेळेस मंजुरी येईल त्यावेळेस लगेच अंगणवाडी केंद्र उभारण्यात येतील अशी महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली. तर इथं देखील त्यांनी हीच मागणी केलेली आहे की जी प्रस्ताव आलेले आहेत त्या प्रस्तावावर लवकरात लवकर चौकशी करून नवीन अंगणवाडी केंद्रास मंजुरी द्यावी, ही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. माननीय महोदया, आंगनवाड़ी सेविका सहायिका ग्रामीण तथा शहरी दोनों क्षेत्र में बच्चों के पोषण, स्वास्थ्य और प्रारंभिक शिक्षा का आधार है. उनकी सेवाओं को सम्मान देते हुए उपरोक्त मांगों पर शीघ्र सकारात्मक निर्णय लेने की कृपा करें. लोकसभा क्षेत्र शिरडी की जनता और आंगनवाड़ी कार्यकर्ताओं की ओर से ये निवेदन है कि इन मुद्दों को प्राथमिकता दी जाए. तर बघा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे. माननीय मंत्री महोदया, अंगणवाडी सेविका व मदतनीस तथा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही क्षेत्रामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांचं पोषण, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य ह्या सर्वांच्या त्या सेवा देत आहेत. तरी तुम्ही त्यांच्या मागण्यांबद्दल लवकरात लवकर सकारात्मक निर्णय द्या. शिर्डी लोकसभा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या वतीने या दिलेल्या मुद्द्यांना प्राथमिकता देण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. ताईंनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. ताईंनो, आपण प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतो. बघा, आपण प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतो, परंतु आंदोलन हे आपलं तिथपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. जिल्हा लेवलला आपलं आंदोलन असतं, कधी कधी तालुक्याच्या लेवलला असतं, कधी कधी आपलं आझाद मैदानला आंदोलन असतं. परंतु ताईंनो, आपलं राज्य सरकारने ऑलरेडी आपलं 2 वर्षापूर्वीच मानधन वाढवलेलं आहे. राज्य सरकारने स्पष्ट ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे मागणी करू त्यावेळेस त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये मानधन वाढवलेलं आहे. मानधन वाढवण्याची खरी गरज आता केंद्र सरकारकडे आहे. आपण इथं आंदोलन न करता आपण केंद्राकडून कशा पद्धतीने मानधन आणू शकतो याचं महत्त्वपूर्ण उदाहरण आज आपल्या समोर आलेलं आहे. शिर्डी येथील लोकसभा जे तिथले खासदार आहेत त्या खासदार सरांना मी मनापासून धन्यवाद म्हणेन की त्यांनी तिथल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची भेट त्यांनी थेट केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्याशी घालून गेली आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. ताईंनो, ही मागणी केंद्रापर्यंत जाणे गरजेचं आहे आणि हाच मेन महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये या GR मध्ये मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे ताईंनो, सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, केंद्राचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे ही आपली मागणी जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्राकडून 8 वर्ष झालं कोणत्याही प्रकारचं मानधन वाढ झालेली नाही. 2018 मध्ये केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकेंना 1,500 आणि मदतनीसांना 1,000 वाढ दिली. 2018ची महागाईचा विचार करता तर आता 2026 चालू आहे. 8 वर्षामध्ये महागाईमध्ये किती प्रचंडपणे तफावत पडलेली आहे, महागाई कशी वाढत चाललेली आहे याचा विचार केंद्र सरकारने लवकरात लवकर करायला हवे. त्यासाठी ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. केंद्र सरकारचं आता सध्या अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये जर हा मुद्दा मांडला गेला, आता मुद्दा तर मांडणारच आहेत कारण की काही याच्यात विषयच नाही आहे. खासदार साहेबांनी थेट हे निवेदन माननीय महिला व बालविकास मंत्री, महिला राज्यमंत्री आहेत त्या सावित्री ठाकूर यांना तो निवेदन दिले आहे. त्यामुळे मुद्दा हा उठणारच आहे. त्यामुळे
त्या मुद्द्यामध्ये जर अंगणवाडी सेविका मदतनीसांना नक्कीच मानधन वाढ भेटेल अशी आपल्या सर्वांना आशा आहे ताईंनो. त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.